वाशिम जवळील बाभुळगाव येथे 14 वर्षीय मुलाचं अपहरण, 60 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी। वाशिमच्या बाभुळगाव येथे एक धक्कादायक अपहरणाची घटना उघडीस आली आहे। 14 वर्षीय अनिकेत संतोष साधुडे या मुलाचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं असून 60 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून अनिकेत बेपत्ता असून पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। अनिकेत शेवटच्या वेळी गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात डीजेवर नाचताना दिसला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही। त्याच्या कुटुंबियांनी शोध घेऊन अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली। दरम्यान अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफा आढळला, ज्यामध्ये 5 पानी पत्रांद्वारे 60 लाख रुपयाची खंडणीची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांना माहिती देऊ नका असा धमकीवजा इशाराही त्या पत्राद्वारे अपहरणकर्त्यांकडून देण्यात आला आहे। पोलिसांनी 9 विशेष पथके आणि डॉग स्क्वॉड तैनात करून शोध मोहीम सुरू केली आहे। गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून वेगाने तपास सुरू आहे। 3 दिवस उलटूनही अनिकेतचा थांगपत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बाभुळगाव येथे काल 12/3/2025 च्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो 14 वर्षाचा आहे तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली। 140(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण 9 पथके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले। पीडिताच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। अनिकेत संध्याकाळी 8:30 वाजता जेवण करून गेला। गावात नानमुखाचा कार्यक्रम होता, घरी तो परतलाच नाही। डीजेवर डान्स करायसाठी जातो म्हणे। आम्ही जेवण केलं, आम्ही झोपलो। नंतर मला 2 वाजता आईनं उठवलं की मग पोरगं घरी आलं नाही, जाऊन पाय। मग मी तिकडे गेलो, ज्याच्या घरी ज्ञानेश्वर डोंगरेचं लग्न होतं तिथं जाऊन विचारलं। ते म्हणले मग की कार्यक्रम झाला म्हणे, आता झाले असं आला असं तर इथं काही नाही रे। नंतर बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली, बहिणीच्या घरी नाही आढळलं। ते सुरुवातीला मी जेव्हा दरवाजा उघडला त्यावेळेस दारातच चिठ्ठी होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। काय होतं चिठ्ठी? तर त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की बुवा तू 60 लाख रुपये घेऊन ये, तो पोरगा आमच्या ताब्यात आहे, तू पोलिसाला कळवू नको, असं मी 2-4 वाक्य वाचले। तेवढं काही वाचलं नाही। किती पानाचं पत्र होतं? 5 पानाचं पत्र होतं। हिंदीत होतं मराठीत? हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाठवत होतं। अच्छा, रात्री किती वाजता तक्रार दिली पोलिसात? पोलिसात रात्री 2:30-3 वाजता समजा। रात्रीपासून पोलीस आहेत तिथं? हो, तिथं गेल्यानंतर ते सगळे आले। 112वर फोन केला, ते आले, तेव्हा तिथं येऊन रिपोर्ट द्या। नंतर त्याची यंत्रणा कामाला लागली।